राज्यात येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका यांच्या निवडणुकांबाबत मोठी अपडेट आता समोर येताना दिसत आहे। सुप्रीम कोर्टात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आज महत्त्वाची सुनावणी पार पडली। या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं होतं। सुप्रीम कोर्टाने या प्रश्नावर निर्णय दिला तर मागील 4 वर्षांपासून रखडलेल्या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा मार्ग मोकळा होणार आहे आणि याबाबत निर्णय आला तर कोणता निर्णय काय होऊ शकतं हेच जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी किशोर बलकवडे आणि आपण पाहत आहात विषयच वेगळा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज मोठा निर्णय समोर येण्याची शक्यता होती, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात एक महत्त्वाची सुनावणी झाली। राज्यात गेल्या 3 ते 4 वर्षांपासून अनेक मोठ्या शहरांच्या महानगरपालिका निवडणुका या रखडलेल्या आहेत, त्यामुळे विकास कामांमध्ये खोड आहे। या निवडणुकांबाबत कोर्टात अनेक दिवसांपासून या विषयावर सुनावणी देखील सुरू होती। आता ही सुनावणी अंतिम टप्प्यात आल्याची माहिती समोर येत आहे आणि विशेष म्हणजे आजची सुनावणी त्याच अनुषंगाने जास्त महत्त्वाची आहे। कोर्टाने याबाबत जर आज अंतिम निर्णय दिल्यानंतर पुढच्याच महिन्यात म्हणजे फेब्रुवारी महिन्यात किंवा मार्चच्या सुरुवातीला या निवडणुका लागण्याची दाट शक्यता देखील आहे। अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात आज दुपारनंतर सुनावणी होईल, त्यावेळेस निकाल समोर येईल। त्यामुळे पुढील महिन्यातच निवडणुकांचे बिगुल पुन्हा एकदा वाजण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तसंच महापालिका आणि जिल्हा परिषद यांच्या निवडणुकींचा प्रश्न आता लवकरच मार्गी लागणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असताना या दरम्यान सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती सूर्यकांत आणि कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठासमोर आजची सुनावणी पार पडत आहे। या सुनावणीकडे राज्यातील प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसकट प्रत्येक पक्षाच्या मोठ्या आणि ज्येष्ठ नेत्यांची नजर आहे, कारण कोर्टाने निवडणुकींचा प्रश्न मार्गी लावला तर लागलीच निवडणुकांचं बिगुल वाजणार, निवडणुकीची तयारी करावी लागणार हे नक्की। आणि यामुळे प्रत्येक पक्षाला निवडणुकीसाठी मैदानात उतरण्याची आणि उमेदवारांची चाचपणी देखील करावी लागणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात राज्य सरकारची बाजू मांडणारे वकील डॉक्टर देवदत्त पालोदकर यांनी सरकारतर्फे बाजू मांडली, पण हा प्रश्न आजही सुटलेला नाही आणि याची पुढील सुनावणी आता 25 फेब्रुवारीला होईल। त्यामुळे या निवडणुका सध्या तरी लांबणीवर पडलेल्या आहेत। असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।